पिसारा. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे बुलबुल करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखे उड्या माराव्याचं वाटायचं, तर कधी त्याला सशासारखे उड्या माराव्याचं वाटायचा. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होती. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीने जादूची काठी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसाचा पिसारा आला. तो होता छोटा, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईने तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीड पूर्ण झाकले गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं डुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पटला बाहेर आली. आई बाहेर आली. चिचू आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली. बरं चल आत. कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला पसारा हा? तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवून. आई, आता झोप आली, बाहेरच खाऊन झाल्यावर